दैनंदिन जीवन जगत आहे, या दैनंदिन जीवन जगण्याला जी ऊर्जा पाहिजे, ही ऊर्जा आपल्याला कुठून भेटते? ह्या ऊर्जेचा स्रोत काय आहे? आपल्या शरीराला जी ऊर्जा पाहिजे, ही ऊर्जा कुठून भेटते? अन्न, पाणी यातून आपल्या शरीराची निर्मिती होते. जे अन्न, जे पाणी आपण घेतो, यातून आपल्या शरीराची निर्मिती होते. जी ऊर्जा पाहिजे, ह्या ऊर्जेची निर्मिती झोपेतून होते. जर 2 ते 3 दिवस तुम्हाला अजिबात झोपायलाच दिलं नाही, 3 दिवस तुम्हाला झोपायला दिलं नाही, 3 दिवस तुम्हाला जे पाहिजे ते पदार्थ, जे पाहिजे ते अन्न तुम्हाला खायला दिलं, मात्र तुम्हाला झोपच दिली नाही, 4थ्या दिवशी तुम्ही काम करू शकाल का? जी दैनंदिन क्रिया आहे, जी दैनंदिन काम आहे तुमची, हे तुम्ही करू शकाल का? अंगातून काढलेला शर्ट, कपडे सोडल्यानंतर ज्या पद्धतीने पडतात, त्या पद्धतीने हे शरीर खाली पडून जाईल, कारण यामध्ये ती ऊर्जा नसेल, जी ऊर्जा आपल्याला झोपेतून भेटते. लक्षात ठेवा, अन्नातून शरीराची निर्मिती, शरीर क्रियाकर्म कृती करण्यासाठी जी ऊर्जा पाहिजे ती झोपेतून. झोप जेवढी छान पूर्ण होते, आपली झोप जेवढी छान, जेवढी पूर्ण होते, संपूर्ण होते, तेवढी नवीन ऊर्जा शरीरामध्ये, या मनामध्ये निर्माण होते. जर झोप व्यवस्थित होत नसेल, पूर्ण होत नसेल, तर या शरीरामध्ये, या मनामध्ये हे व्यवस्थित ऊर्जा तयार होणार नाही, हे शरीर व्यवस्थित काम करू शकणार नाही, हे मन व्यवस्थित काम करू शकणार नाही. निस्तेज हे शरीर होईल, तेज राहणार नाही, ऊर्जा राहणार नाही, जे आपल्याला झोपेतून भेटलेच नाही. पूर्ण झोप, संपूर्ण झोप दैनंदिन जीवनामध्ये नवीन काम करण्यासाठी नवीन ऊर्जा देत असते. त्यामुळे पूर्ण झोप होणं गरजेचं.